जी 3 मधून एकही मॅच पराभूत झालेली नाहीये. आता इथे होईल का ते पाहायचं. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हितेश डोंगरे. मान फ्रॉम आंबेळे हितेश डोंगरे. पहिला बॉल यॉर्कर लेंडी रिव्ही. पंचांकडे लाऊड अपील आणि फलंदाज अक्षय बॅक टू द पवेलियन. पहिली विकेट. शून्यावरती फलंदाज अक्षय बाद. डीजे तुषार. बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरी बाबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता श्रीकांत पवारला टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून. त्याच्याकडे कॅमेरामॅनचा जास्त फोकस आहे कारण सर्वाधिक विकेटच्या रेसमध्ये नंबर 2 वरती आहे श्रीकांत पवार. सुंदर असा बॉल इथे अपील मात्र पंच जागेवरती स्थिरात आणि सुंदर असा बॉल आणि निर्धाव चेंडू. यस सर टायमिंग किती लावलेला आहे. गोलंदाज तयार आहे. एकही धाव खर्च केली नाहीये. महत्वाचा विषय नाही विकेट इम्पॉर्टंट होती ती देखील इथे. लाऊड अपील. श्रीकांत पवारची अपील थोडीशी लेट होती मात्र जोरदार होती आणि ते निर्धाव चेंडूचे सांगता होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉल हितेश डोंगरे. तिसरा चेंडू निर्धाव त्यामध्ये एक विकेट आली आहे. इथे फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार. या बॉलवरती 4 काय कारण थोडासा तिथे जर विचार केला तर जमिनीचा तो भाग आहे थोडासा वरती आहे नाही त्याच्यावरनं चेंडू बाउन्स झाला आणि सीमारेषा पार गेलाय. धाबा 4 आला. चौकारानं खातं ओपन झालाय. वेळ वाचवणं सगळ्यात महत्वाचं राहील. हरीच्या बॅटमधून इथे चौकार आलाय हितेश डोंगरेच्या विरोधामध्ये. अजून 2 चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये. इथे काय होईल ते पाहायचं. आणि इथे फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक
त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हरी बाबरेच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. विशाल सर 2 बॉल वरती 2 चौकार आलेत. सुरुवात गोड झाली होती, आता शेवट गोड होईल का बॅटिंग करणाऱ्या टीम साठी अर्थात फ्रेंडशिप 11 ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार आहे इथे डोंगरे गोलंदाजी मार्क वरती तयार आहे आणि इथे अपील तर जोरदार होती मात्र इथे लेग बाईसच्या बॅट इथे एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्येच्या फलकावरती 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. वेळ वेळ वाचवणं महत्वाचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती चांगलं षटक म्हणता येईल. 2 चौकार आले मात्र विकेट महत्वाची होती आणि ती विकेट आली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये मात्र नक्कीच फेरबदल होईल. क्षेत्ररक्षण खुलं होईल. 5 क्षेत्ररक्षक जे मात्र बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करत असताना दिसतील. नकुल भांडे साहेब ते काही जागेवरती बसणार नाही. आज फायनल आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांची ही मेहनत ती आज रंगाला आली आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये भव्य दिव्य असं आयोजन संपूर्ण माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून दिसतोय. पहिल्याच पर्व सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि दिवस क्रमांक 3 या स्पर्धेचा. इथे श्रीकांत पवारचं यशरक्षण सुंदर पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती दुर्गेश आहे. श्रीकांत पवार खूप दूरवरचा प्रवास करून आलेले आहेत. थोडेसे थकलेले आहेत पण मात्र जसं क्रिकेट म्हटलं की श्रीकांत पवारच्या अंगामध्ये एक वेगळीच एनर्जी येते. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. श्रीकांत पवारचा षटक देखील महत्वाचं राहणार आहे कारण जर विकेटचा विचार केला विशाल सर तर त्या रेसमध्ये नंबर 2 ला आहे श्रीकांत पवार. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती इथे फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक येतील एका टप्प्यावरती चेंडू कॅरी केला. दुसरा धावेचा कॉल फेकी चुकीची एंडला पाहायला मिळते. तर इकडे या एंडला आली असती तर इथे विकेट मिळू शकली असती मात्र इथे एकदा कंप्लीट आणि स्ट्रायकर एंड वरती सूरज काबडी धसई एक्सप्रेस. इथे फटका सुंदर आहे. डाऊन द बॉल टच आणि कॅप्टन कडनं कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. इथे कॅप्टन कडनं कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. सुनील माळी सरांचा आज वेगळाच उत्साह दिसतोय. कॅमेरामॅन देखील आमचे सुनील माळी सरांना सोडत नाहीये. तिकडे नकुल भांडे सर देखील दिसत आहेत. गोलंदाज तयार. धावसंख्येच्या फलकावरती 12 धावा आहेत. स्ट्रायकर एंड वरती सिक्सर किंग सूरज कापडी. आणि इथे दुसरा धावेचा कॉल होईल का? नाही बॅकअप चांगला मिळतो. बॅकअप चांगला आणि 22च्या स्वरूपाने इथे एक धाव कंप्लीट. धावसंख्या 13 धावा आणि इथे 1 बाउन्स. वेळ वेळ वाचवणं महत्वाचं आहे. स्ट्रायकर एंड वरती हरी बाबरे 7 चेंडू 12 वरती 10 वरती खेळतोय. इथे सुंदर असा बॉल. श्रीकांत पवार
काहीतरी सांगत असताना गोलंदाजाला. इथे क्षेत्ररक्षक श्रीकांत पवार स्वतः आणि विकीच क्षेत्ररक्षण बॅकअप चांगला मिळतो. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 13 धावा. संख्या फलकावरती 13 धावा. विचार केला तर 3च धावा खर्च केला तर विशाल सर, त्यामध्ये एक पाहिजे. 13 धावा फलकावरती आणि गोलंदाजी ट्रॅक वरती टोकावडेचा पॉवर हिटर श्रीकांत पवार. टोकावड्याचे प्रेक्षक वर्ग आता त्याची गोलंदाजी पाहण्यासाठी स्पेशली आलेले आहेत. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते. फास्टर किंग श्रीकांत पवार ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये ताज 11 अंबेले या टीम साठी खेळतो. पहिला बॉल, पहिलाच बॉल जो मात्र भरता वेगामध्ये फलंदाजाला बीट करतो. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो. आउट कटर, इन कटर, या सगळ्याच गोष्टी आहेत स्लोप वन श्रीकांत पवारकडे. खूप वर्षाचा अनुभव देखील ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये खेळतो. इथे चेंडू लॉंग ऑन सीमा रेषापार. सूरज कापडीच्या बॅट मधून येतोय हा उतुंग षटकार. 6 धावा. कमबॅक करावं लागेल श्रीकांत पवारला. सूरज कावडी ऑन स्ट्राइक. इथे दुसरा बॉल डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि कॅच. जबरदस्त. जशास तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आत सेलिब्रेशन श्रीकांत पवारचं आणि ताज 11 टीम अंबेडे डीजे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये फ्रेंडशिप 11चा आयकॉन खेळाडू पंकज लोभी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. 19 धावा फलकावरती श्रीकांत पवार. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार आणि लगेच प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे. विकेट आली. सूरज कापडीच्या चेहऱ्यावरती स्माईल की चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूवरती विकेट आली आहे. देखील गोलंदाजीचं कौतुक करतो. श्रीकांत पवारची गोलंदाजी सुंदर राहिली आहे. पंकज लोभी आला स्ट्रायकर एंड वरती. त्याची कामगिरी कशा प्रकारे राहते. समोर श्रीकांत पवार आहे. रुपा टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव. आणि इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण विकीचं कौतुक करायला पाहिजे ज्या प्रकारचं एसटी रक्षण करतो. आणि विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या जर क्रॉस असेल तर थोडेसे मागे या. समोर समालोचन कक्ष समोर असणारे प्रेक्षक वर्ग थोडेसे पाठीमागे या. धावसंख्या फलकावरती 20 धावा. स्ट्रायकर एंड वरती हरी बाबरे 9 चेंडू 10 वरती खेळतोय. इथे चेंडू हवेमध्ये
एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा कॉल आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. फेकी सुंदर राहिले. यशरक्षण विकी पवारचं जबरदस्त राहिले. 2 धावा कंप्लीट होतील. 22 धावा धाव फलकावरती. तिसरे षटक मार्ग धावसंख्या धाव फलकावरती 22. श्री गणेश शिरवली मानवली ही फायनल मध्ये आहे. तर दुसरी टीम कोणती ते आपल्याला पाहायचं. इथे एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती 24. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 24. शेवटचे 6 चेंडू. बॉल कोणाच्या हातामध्ये असेल, गोलंदाजी कोण करेल ते आपल्याला पाहायचं. वाचवणं महत्वाचं राहील. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती. ड्रिंक्स ट्रॉली कोणत्याच टीमला दिली जाणार नाही. गोलंदाजी ट्रॅक वरती. फिरकीचा जादूगार संजय घरात. सर गुरुजी मास्तर. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती संजय घरत. संजय घरतचा पहिला बॉल. तिथे क्षेत्ररक्षक सागर बांगर मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. संघाचा बॅक टू बॅक सर आयकॉन कसा असावा तर ते या सामन्यामध्ये दिसतोय की थोडीशी टीम कुठेतरी बॅकफूटला दिसली. थोडीशी टीम संकटात दिसली. लगेच संकट मोचकाचं काम आयकॉन करतोय. पंकज लोबी 3 चेंडू खेळला पण धावा 13 बनवल्यात. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. संजय घरतच्या विरोधामध्ये. मोठं नाव आहे मुरबा टेनिस क्रिकेट विश्वामधलं. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं संजय घरत. त्याच्या विरोधामध्ये 2 षटकार. तिसरा येईल का ते आपल्याला पाहायचं. इथे देखील सुंदर असा बॉल करलेन डिलिव्हरी आणि इथे एकच धाव कंप्लीट होईल. आणि तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज हरी बाबरे हा बाद होताना पाहायला मिळतोय. विकेट आली आहे. धावसंख्या धाव फलकावरती 37 धावा धाव फलकावरती. बॅटर सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बॉल अडव्या बॅटनं तिथे क्षेत्ररक्षक सुंदर थोडेसे फंबल आणि चेंडू सीमा रेषा ओलांडतोय. या चेंडूवरती धावा 4.
लोभी पंकज लोभी आपल्या नावाचा बोलबाला या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग 4 धावा. एक्केचाळीस झाल्यात. इथे अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे आपल्याला पाहायचं किती किती धावा येतील. इथे फटका सुंदर आहे. सिंगल येईल की डबल येईल ते आपल्याला पाहायचं आहे. एकदा कंप्लीट दुसरा धावेचा कॉल आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 4 फलंदाज होईल बाद. सनी देशमुख बॅक टू द पवेलियन. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे झेल होईल का आणि जबरदस्त झेल आणि पंकज लोभी होईल फेल. शेवटच्या चेंडूवरती आली आहे विकेट. शेवट झालाय गोड आणि 42 धावांच्या फलकावरती विजयाचं समीकरण 24 चेंडू 43 बनवायचे. 24 चेंडू मध्ये 43 चा पाठलाग करायचा आहे. ते कसं होईल ऐकण्यासाठी जाऊयात जुन्नरकरांचा बुलंद आवाज निखिल ठोंबरे. धन्यवाद. समीकरण आहे सेकंड सेमीफायनल. ताज 11 आंबेडे आणि त्यांच्या विपक्ष फ्रेंडशिप 11 हा संघ आपण पाहतो. 43 धावांचं लक्ष आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. थोडं फास्ट आले तर बरं होईल. वाट पाहत आहेत. रोनकला थोडीशी सुट्टी देऊ. 43 धावांचं समीकरण. पंकज लोभीच्या हातामध्ये बॉल आहे. स्ट्रायकर इनवर बॅटर विकी पवार. नॉन स्ट्रायकर इनवर श्रीकांत पवार. 43 धावा. इथे फायनल मध्ये कोण जाणार ते आपल्याला पाहायचं.
चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर पंकज, स्ट्रायकर एंडवर विकी पवार. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक सनी त्यांच्याकडून झालेली थोडीशी चुकी, एक सिंगल आली विकीच्या बॅटमधून. संघाचं अकाउंट ओपन होतंय ताज 11 आंबेळेचं. श्रीकांत पवार विकी पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक खेळाडू टोकावडेचा, एक खेळाडू शिवळेचा. तर गोलंदाजी मार्कवर मुरबाड एक्सप्रेस, बिरवाडी एक्सप्रेस. सध्याच्या घडीला पंकज लोभी, स्ट्रायकर एंडवर श्रीकांत. श्रीकांतसाठी हा चेंडू आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला चेंडू सीमारेषा ओलांडेल. आंबेडकरांना आनंद देणारा हा चौकार. 4 धावा. प्रकारे होत्या. एक जबरदस्त खेळाडू आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर अनेक सामने संघाला जिंकून दिलेत. आता फलंदाजीमध्ये गरज आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पंकज लोभीचं षटक जर पाहिलं तर ते अतिशय महत्वाचं. आणि वैभव वारगडे ही 2 षटकं अतिशय महत्वाची राहतील. दुसऱ्या बाजूला ताज 11 साठी या 2 फलंदाजांची फलंदाजी आपल्याला पाहिजे, ती कशा प्रकारे होती. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅटचेज, तिथे एक सिंगल पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 6 या धावसंख्येवर. 21 चेंडू आणि 37 धावांचं समीकरण. 21 चेंडू 37 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंकजला आपण पाहतायत. स्ट्रायकर इनवर बॅटर विकी पवार. 6 धावा धावफलकावर. इथे टाकलेला चेंडू वेगाने टाकलाय, बॉल अक्षरशः समजूच शकला नाही बॅटरला. पॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6 धावा. 43 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करत असताना टीम फ्रेंडशिप 11च्या विरोधामध्ये ताज 11. हा सामना सेमीफायनल दुसरी. इथे बॅकफुटला गेले, सुंदर फटका सजवला, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 7. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावर. पंकज लोभीची सुंदर गोलंदाजी आपण पाहताय. सात धावा धावफलकावर. गोलंदाज पंकज लोभी गोलंदाजी करण्यासाठी तयार. 19 बॉल 36. इथे आडव्या बॅटनं सुंदर फटका, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. दादाच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. धावा 4. चौकार. संघाने पराभूत केलेला आहे. इथे टीम ताज 11 संघ जिंकतो की फ्रेंडशिप 11, माही 11 आणि ताज 11 आंबेळेच्या दोन्ही संघांना स्पर्धेच्या बाहेर नेतो ते पाहिजे आपल्याला. मॅच अतिशय महत्वाची आहे. धावफलकावर धावसंख्या 11, बनवायच्या 32. 18 चेंडू शिल्लक आहेत. श्रीकांत पवार आणि विकी पवार ही जोडी मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम वेळूक वैभव वारगडेच्या हातामध्ये चेंडू आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस करणारा गोलंदाज ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. संघ मालकांचं लक्ष प्रत्येक चेंडूवर, कारण इथे फायनल कोण खेळणार आहे. मानिवली शिरवलीच्या विरोधामध्ये कोण जाणार, श्री गणेश 11च्या, ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर वैभव. पहिला चेंडू आणि इथे मात्र पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल आहे. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 12. शेवटचे 18 चेंडू 31 धावा. सेमी फायनल 2 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना ज्ञानेश्वर कडव, सोन्या भाकरे वाट पाहतात आपल्या विरुद्ध कोण.
इथे टाकलेला बॉल बिग हिट. वा, विकी पवारचा क्लास. पवार की पॉवर, विकी पवारचा क्लास पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पतींचा छावा, 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता शॉट ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. विकी पवार, मॅन फ्रॉम शिवळे, त्याच्या प्रत्येक षटकारासाठी सोनू चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तो विकी मैदानाच्या स्ट्रायकर एंडवर. गोलंदाज वैभव. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे हाताळलाय. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. आपल्या कवर धाव संख्या 18. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 16, बनवायच्यात 25. 16 चेंडू आणि 25 धावा. सुंदर गोलंदाजी वैभव या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. वेळुकचा हा खेळाडू प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने. त्याच्या विरोधामध्ये षटकार आला. कमबॅक चांगलं झालंय डॉट बॉलच्या रूपानं. अजून 4 चेंडू वैभवचे महत्वाचे राहतील. 18 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. आणि इथे विकेट आली. विकेटला परतावा लागतं. हे सेलिब्रेशन आहे. टीट फॉर टॅट, प्रत्युत्तर. फलंदाज बाद. दाखल होताना पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू 15, बनवायच्यात 25 धावा. सेमी फायनल महत्वाची मॅच आहे. दबावाला जो झुगारेल तो हा सामना जिंकेल. सेलिब्रेशन वैभवचं अतिशय जबरदस्त होतं. संपूर्ण आंबेडकरांना एका बॉलवर त्याने थांबवलं. शांतता. याच्या अगोदर षटकाराला उत्साह होता, तिथे शांतता निर्माण केली. ही ताकद आहे क्रिकेटची. एका संघाला आनंद, दुसऱ्या संघाला दुःख. पाव्या मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. शेवटचे चेंडू 15 आणि बनवायच्यात 25 धावा. आकाश बोचरे मैदानाच्या आतमध्ये दाखल. फिकी बाद झाला. आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार आहे. वैभव वारगडे. आकाश साडी. इथे टाकलेला हा चेंडू क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. अजून एक धक्का. प्रबळ दावेदार, याची जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर बांगर ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आहे. 14 चेंडू आणि 25 धावा. सागर बांगर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. सागर बांगर ऑन अ हॅट्रिक. गोलंदाज वैभव वारगडे. काय गोलंदाजी केली वैभव वारगडेने. वेळुकचा हा प्रिन्स दबदबा निर्माण करतो. इथे सागर बांगरच्या बॅटमधून सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. डीप इन विकेट मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त. एकच धाव आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. शेवटचे चेंडू 13 आणि 13 चेंडूंमध्ये 24 धावांचं समीकरण. श्रीकांत पवार दादा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत ताज 11चा जो ताज आहे ना तो तुमच्या डोक्यावरच राहील. ही ताकद आहे श्रीकांत पवार मध्ये. अनेक सामने त्याने फिनिश केलेले आहेत. तो आज फलंदाजी कशा प्रकारे करतो ते आपल्याला पाहायचं आहे. आणि सर्वाधिक महत्वाचा चेंडू टाकण्यासाठी वैभव त्याच्या स्पेल मधला अंतिम बॉल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. वैभव वारगडे. आणि इथे पंचांकडे खूप मोठी अपील. कॉलिंगच नाही आणि
तिथे मात्र सागरला परतावं लागेल. अजून एकदा रन आउटच्या रूपात फलंदाज बाद. आली धाबल कव्हर धावसंख्या 3 बाद 19, 12 चेंडू 24 धावांचं समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश डोंगरे. बारा चेंडू आणि 24 धावांचं समीकरण आहे. 12 बॉल 19 दिलेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या षटकामध्ये कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते आपल्याला पाहिजे. मंथन देशमुख शिरोशीचा खेळाडू. रोशन आलेले आहेत. वेलकम रोशन. 2 निर्धाव षटक. अजून काय विक्रम? लगातार 2 सामने जिंकल्यानंतर संघ स्पर्धेच्या बाहेर. 5 विकेट घेतलेल्या आहेत. 5 विकेट हॉल. परंतु संघ स्पर्धेच्या बाहेर झालेला. कानिपनाथ स्पोर्ट क्लब इंदे लगातार 2 सामने विजेते. तिसरा सामना पराभूत स्पर्धेच्या बाहेर. बरोबर ना संतोष गडगे? आता काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. शेवटचे 12 चेंडू 24 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. मंथन. स्ट्रायकर एंडवर हितेश डोंगरे. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आलाय. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 11 आणि 11 चेंडूंमध्ये 24 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. मंथनचा हा चेंडू मधून चेंडू सीमा पार. धावा 4. चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोहोचेल ती 23. 23 धावा धावफलकावर. तिसरे पंच कुठे आहेत? तिसरे पंच सर इथे येऊन थांबा. बॉल चेक केला जाईल अशी पंचांची मागणी आहे. काय सर? गोलंदाज तयार. मंथन. स्ट्रायकर एंडवर हितेश. आणि इथे टाकलेला हा चेंडू डॉट बॉल. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 9 चेंडू शिल्लक आहेत. 21चं समीकरण. 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्क. 9 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण.
फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांचा निर्णय. 9 चेंडू आणि 20 धावा, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकर एंडवर हितेश, त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 9 बॉल आणि 20, सेमी फायनल. गोलंदाज तयार. मंथन, मंथनचा हा चेंडू क्लीन बोल्ट, फलंदाज बाद. अजून एक धक्का. आठ चेंडू शिल्लक आहेत, 20 धावा, हे समीकरण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तानाजी. शेवटच्या षटकात विशाल धावा किती आल्या? 19 धावा आलेल्या आहेत. सॉरी 18 आलेल्या आहेत. इथे आता 8 बॉल मध्ये 20 बनवायचे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर मंथन, स्ट्रायकर एंडवर तानाजी. आणि इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका तानाजीच्या बाडमधून, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव आली आणि आता शेवटचे 7 चेंडू, 19 धावांचं लक्ष्य. 7 चेंडू 19 धावा. श्रीकांत पवार ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर मंथन. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे आले एक सिंगल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6, बनवायच्यात 18 धावा विजयासाठी. टीम ताज 11ला फ्रेंडशिप 11च्या विरोधामध्ये संधी देवा डीजे तुषारला. सहा बॉल 18. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सूरजच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर स्ट्रायकर एंडवर श्रीकांत पवार आहे. 6 चेंडू 18 धावा. संतोष गडगेने एक भविष्यवाणी केली होती, ती खरी ठरती का ते पाहिजे आपल्याला. 6 चेंडू आणि 18 धावा. इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल. शेवटचे 6 चेंडू आहेत, 17 धावांची आवश्यकता. फायनल मध्ये कोण जाणार त्याची उत्कंठा प्रत्येक जणाला लागलेली आहे. जबरदस्त मॅच रंगत असताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार, सूरज, स्ट्रायकर एंडवर श्रीकांत. श्रीकांत कडे हा चेंडू, दादाची दादागिरी दाखवणारा हा टोले जंग षटकार. 6 धावा. गोष्टीचा उल्लेख करत होतो की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत पवार आहे, संघाचं नाव ताज 11 आहे, तो डोक्यावर ताज राहील का, आता प्रश्नचिन्ह आलेलं आहे पुढे. 5 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. 5 चेंडू 11 धावा. श्रीकांत पवार, स्ट्रायकर एंडवर. 5 चेंडू 11चं समीकरण.
इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे चुकी चेंडला थ्रो. 2 धावा. 4 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल 9 धावा. ताज 11 की फ्रेंडशिप 11. धगधग प्रत्येकाची वाढलेलं आहे. सेमी फायनलचा सामना रंगत असताना मैदानाच्या श्रीकांत पवार स्ट्रायकर एनवर, सूरज कापडी गोलंदाजी मार्कवर. 4 बॉल 9. फुल टॉस. आडव्या बॅटनं सुंदर असा फटका. एकच सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज रन आउट. नाही, सामना टाई तर होऊ शकत नाही कारण कंपल्सरी चेसिंग आहे. विचारा तिथं आयोजक कमिटीला. तीन चेंडू 8 धावा. 1 षटकार की 2 चौकार की डॉट बॉल 2 ते पाहिजे आपल्याला. संपूर्ण आंबेलेगाव उपस्थित आहे. दुसऱ्या बाजूला मानदोशी शिरोशी विभागातील संपूर्ण गट उपस्थित आहे. इथे जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं आहे. माळशेज प्रीमियर लीग. 3 बॉल आणि 8 धावा. तीन चेंडू 8. व्हॉट अ मॅच. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सूरज. स्ट्रायकर एंडवर श्रीकांत पवार. आणि इथे श्रीकांतच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 चौकार आलाय. आता 2 बॉल बाकी आहेत. 4 धावांची आवश्यकता. डीजे तुषार. चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 2 धावा बनवायच्या. 4 कंपल्सरी 4 बनवाव्याच लागतील. फ्रेंडशिप 11 की ताज 11. ताज 11 की फ्रेंडशिप 11. मॅच जबरदस्त. हाय व्होल्टेज ड्रामा. 2 बॉल आणि 4 धावा. शकील आणि शकीलच्या जोडीला श्रीकांत. 2 बॉल 4. सूरज गोलंदाजी मार्कवर. श्रीकांत पवार जबरदस्त बॅटिंग करतोय. टोकावडेचा खूप मोठा फॅन फॉलोइंग आज उपस्थित आहेत. काल अक्षयची कामगिरी थोडीशी खराब झाली पण आज श्रीकांतला सपोर्ट करण्यासाठी तोही उपस्थित आहे. दुसऱ्या बाजूला दर्शन. खूप मोठा सपोर्ट स्टाफ आहे. 2 बॉल 4 आणि फलंदाज बाद. श्रीकांत बाद. 1 चेंडू 4 धावा. आंबेडकर संपूर्ण नाचत होते, शांत होते फ्रेंडशिप 11 वाले. आता फ्रेंडशिप 11 नाचतायत, आंबेडकर शांत झाले. 1 बॉल 4 ची आवश्यकता. कोण जिंकणार सेमी फायनल. पद्माकर मैदानाच्या आत. 1 चेंडू. नाही, प्रत्येक जण आता आपापल्या जागेवर उभा राहिलाय. मैदानाच्या आत जाणार कोण. फ्रेंडशिप वाले जातील की ताजेवाले जातील ते आपल्याला पाहायचं. फक्त एवढीच विनंती आहे, खेळाडू कक्ष त्याच्या समोर उड्या मारू नका. हे महत्वाचं. कोण जिंकतं ते पाहायचं. दत्ता शेडगे ते उपस्थित आहेत. वेलकम. तुमचं सहर्ष स्वागत. नाही, धगधग आता प्रत्येकाच्याच मनात चालू आहे. 1 चेंडू 4. तुषार सर, काम कसं झालं पाहिजे. एकदम कडक. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. धगधग धगधग धगधग. शेवटचा चेंडू. गोलंदाज तयार सूरज.
आणि बॅटची एज तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त गौरव घोलपचं 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एका धावेने फ्रेंडशिप 11 फायनल मध्ये दाखल. ब्रिलियंट मॅच, पैसा वसूल. फायनलच्या पहिली फायनल झाली. जबरदस्त मॅच पाहायला मिळाले. हार्डलक टीम ताज 11. रोनक कुठे असेल संपर्क साधा. रोनक, जबरदस्त मॅच. अभिनंदन फ्रेंडशिप 11. हार्डलक ताज 11 आणि लगेच टॉस साठी संपर्क साधायचा. टॉस आपण करणार आहोत. तोपर्यंत संधी देवा डीजेला. टॉस साठी चला दोन्ही टीमचे कर्णधार.